कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा, सूर्य सुता शनी मूर्ती, तुझी आगाध कीर्ती, एक मुखे काय। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे अज्ञानरूपी वृक्षाचा नामरूपी हत्याराने वध करणारे ज्या संतांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचं वर्णनही आपल्याला पूर्ण करू शकत नाही। 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, वेद वेदांत, जितकं काय विश्वामध्ये लिखाण आहे, अनेक महर्षींनी, संतांनी, व्यासांनी, सद्गुरूंनी ज्या अनेक पदव्या ज्यांना आहेत, असे महान संत ही संतांचे वर्णन पूर्ण करू शकले नाहीत। ज्या वृक्षवेलीचा पेन जरी केला, या पृथ्वीतलाचा कागद जरी केला, या पृथ्वीतलावरील सर्व पाण्याची शय जरी केली, तरी ज्यांचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही। विश्वात, ब्रह्मांडामध्ये, त्रिलोकामध्ये असलेल्या अद्भुत शक्तीचं ज्यांनी साक्षात्कार करून दिलं भक्तांना, अंधकारमय जीवन नष्ट करून जो आत्मबोध करून देतो आणि आत्मबोधाबरोबर आत्मसाक्षात्कार करून देणारा हा सद्गुरू एक सर्वसामान्य व्यक्तीला, आत्म्याला, देहाला स्वतःची ओळख करून देऊन धर्माच्या व्यासपीठावर ज्यांनी विराजमान केलं, असे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। प्रत्येकाच्या जीवनामधील हाच प्रकाशमय जीवन, एक छोटीशी हृदयस्थानी असलेलं ध्वज, दिवा, प्रकाशमय करणारे आणि तत्वमशी म्हणजे तूच ते आहेस त्याची आठवण करून देणारी, ज्या संतांनी सुरुवात केली अनादी कालापासून, तो व्यास ऋषी यांच्या स्मरणार्थ ज्यांनी दिशा दिली, ज्यांनी आकार दिला, ज्यांनी मकार दिला, ज्यांनी ओकार दिला, सर्व संतांची मांदियाळी ज्यांच्यामुळं निर्माण झाली, ज्यांच्यामुळं तुम्ही आम्ही आज एकत्र आहोत, ज्यांचं वर्णन अजूनही होऊ शकलं नाही, असे व्यास ऋषींच्या प्रित्यर्थ
त्याला व्यासपीठ म्हणतो. गावामध्ये सप्ताह असेल, शाळेमध्ये कॉलेजमध्ये व्यासपीठ असतील. सर्वसामान्य भक्तांना एक स्वतःच ओळख व्हावी म्हणून ओळख निर्माण करून देणारे व्यास ऋषी, त्यांच्या प्रित्यर्थ हा व्यासपीठ असा म्हणला जातो. ज्याने ज्या व्यासपीठावर बसून संतवाणी दिलेला आहे, अमृतवाणी, ज्यांच्या एखाद्या शब्दाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतो, जीवन घडू शकतो. आणि जीवन असा घडू शकतो की डोंगरा एवढी उंची सुद्धा त्याला गाठता येते, आभाळा एवढी माया सुद्धा त्याला प्रेम निर्माण करता येतो. म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ व्यास पौर्णिमा आज आहे. आणि आजचा दिवस सर्व भक्त मंडळी जे सांप्रदायिक आहेत, विविध पंथात असतील, विविध धर्मामध्ये असतील, तर प्रत्येकाने आजचा दिवस हा गुरूंच्या प्रित्यर्थ, गुरूंच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा पाळायचा असतो. ज्यांना गुरु नाही असं होऊ शकत नाही. गुरु ज्ञात अज्ञात रूपाने सुद्धा आपल्या पाठीशी असू शकतो. आपण गुरूंच्या ठिकाणी जावं, तिथं वंदना करावी असं अपेक्षित असतं. पण काही लोकांना स्वतःच्या मंदिरामध्ये सुद्धा गुरु असतो. स्वतःचं मंदिर, आपलं सुंदरसं घर, ह्याला मंदिर म्हणायचं असतो. या स्वतःच्या मंदिरामध्ये सुद्धा सुंदरसे आपले गुरु असतात. ती कदाचित आपली माता असू शकते, आपले पिता असू शकतात, आपली एखादी मुलगी असू शकते. एखाद्या कुटुंबामध्ये कोणीही गुरुस्थान आपल्याला, ज्यांनी वर्षभर सल्ला दिला, वर्षभर योग्य मार्गाने प्रवास करण्याचा जो पाऊल वाट ज्यांनी घालून दिली, ज्यांच्याकडं ती सामर्थ्य आहे स्वयं निर्णय घेण्याची, स्वतःच्या कुटुंबामध्ये अशी व्यक्ती एखादी असू शकते. मग छोटा असेल तो मोठा असेल, पण बुद्धीनं तो तीव्र असतो आणि बुद्धीनं हा ज्येष्ठ असतो. त्याच्या सल्ल्याने आपलं कुटुंब व्यवस्थित चाललेलं असतो, म्हणजे आपलं विश्व व्यवस्थित चाललेलं असतो. तर विश्व म्हणजे आपलं घर, आपलं मंदिर, त्याच्यामध्ये सुद्धा गुरु असतो. गुरुस्थान ज्याला आपण मानतो तिथे सुद्धा आपण वंदन करू शकतो. आपण ठराविक ठिकाणी जातो, तीर्थाच्या ठिकाणी जातो, तिथली माती पवित्र झालेली असते. साधू संतांच्या महिमेने, साधू संतांच्या साधनेने, साधू संतांच्या त्यागाने, साधू संतांच्या आचरणाने, साधू संतांच्या देहत्यागाने सुद्धा ती भूमी पवित्र झालेली असते. म्हणून त्या भूमीला आपण जातो आणि तिथे वंदन करतो, म्हणजे विश्व जवळ करतो. आपण आपल्या जवळच विश्व आहे, सर्व आपल्या जवळच आहे. आपण पाहतो आपल्या सुद्धा हे शरीर सुद्धा एक मंदिर आहे. शरीर सुद्धा एक मंदिर आहे. मंदिरामध्ये एक देव आहे. जिथे देव आहे तिथे दैत्य पण आहेत. जिथं राम आहे तिथं रावण आहे. जिथं कृष्ण आहे तिथं कंस आहे. हृदयस्थानी दोन्ही आहेत. पण आपण सल्ला कोणाचा ऐकायचा, कुणाच्या इशाऱ्याने आपलं वाटचाल करायचं, ते मात्र निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात पाहिजे. आणि तो निर्णय घेण्याची क्षमता देणारा सुद्धा आपल्या हृदयस्थानी आहे. तो म्हणजे आत्मा हा परमात्मा आहे, लक्षात ठेवा. त्या आत्म्याचं आपण ऐकत नाही. ह्या देहाचे चोचले पुरवत असतो. ह्या वाणीचे, ह्या नेत्राचे, ह्या हाताचे, हे पायाचे, ह्या देहाचे, हे मनाचे सगळे चोचले फिरवत असल्यामुळं त्यामध्ये तो आत्मा कुठंतरी दडून बसलेला असतो. त्याचा प्रभाव कमी होतो. सगळं काय आहे. म्हणून उपनिषद सांगतात, ग्रंथ सांगतात,
तो तत्वमसी याची ओळख फक्त गुरु करून द्यायचा असतो. तत्वमसी म्हणजे तो तूच आहेस. तुझ्या विना विश्वामध्ये ज्येष्ठ कुणी नाही, श्रेष्ठ कुणी नाही. फक्त त्याची ओळख करून घे. ओळख करून घ्यायचं माध्यम म्हणजे सद्गुरूंच्या चरणावर आपल्याला जायचा असतो आणि सद्गुरूंच्या चरणावर गेलं की त्याची ओळख होते. एका गावामध्ये गोराखे असायचे. गोरखा पूर्वी गोरखा गावामध्ये एक कंदील घेऊन गावभर फिरायचा, काठी आपटत. कुणाच्या चौकटीला आपटायचा, कुणाच्या दारापुढे आपटायचा. कुठे झाड असेल, कुठं का असेल, तिथं तो काठी आपटत ओरडत ओरडत फिरायचा. पण त्याला रात्रभर जागरण करायचा असतो. म्हणून तो जागरण करण्यासाठी काही लोकांना काही सवय असते. कुणाला व्यसन करण्याची सवय असते, कुणाला तंबाखू खायची सवय असते, कुणाला चिलीम ओढायची सवय असते. ते कारण त्यांना माहीत. तो विषय माझा नाही आहे. पण हे करत असताना एक गोरखा रस्त्याने जाता जाता, कंदील हातामध्ये आहे, तो जाता जाता त्याला चिलीम ओढण्याची थोडीशी तलब झाली. ज्याला तलब म्हणू आपण. कशा भक्तीच्या मार्गात असलेल्या सर्व भक्तांना सुद्धा एक तलब असते, एक प्रकारची नशा असते. ती पण तुम्हाला सांगतो. ती नशा भक्तांना कशी असते आणि अभक्तांची नशा पण कशी असते. तो गावभर फिरत होता. फिरत असताना त्याला चिलीम ओढण्याची आठवण झाली. त्याला ती तलब भागवायची इच्छा झाली. पण तो गावभर फिरला, सर्वांचे दरवाजे ठोकत होता. ठोकत असताना कोणीही त्याला उठलं नाही. असे फिरता फिरता पहाट झाली. पहाट झाल्यानंतर एक म्हाताऱ्याला त्यांनी उठवलं आणि त्याला सांगितलं की मी 4 तास झालं तलप लागली, मला माझी इच्छा झाली, मला चिलीम प्यायची, चिलीम ओढायची, तर मला जरा काळी पेटी दिला तर बरं झालं असतं. तेव्हा तो म्हातारा कपाळाला हात मारला आणि तो म्हातारा सांगितला, तू जर तुझं कंदीलचं काच थोडासा वर केला असता तर तुझी तलब तू भागून घेतला असता, माझी झोपमोड तू केला नसता. तसं तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. तुझं आहे तुझं पाशी, तत्वमसी तू तेच आहेस. तू साक्षात ईश्वर आहेस, साक्षात सद्गुरू आहेस. तुझं तुझ्या जवळ आहे. पण आपण मात्र शोधत कारण नसताना कुठंतरी फिरतो आणि कुणाला तरी डिस्टर्ब करतो, कुणाला तरी त्रास देतो, कुणाला तरी मानसिक त्रास देतो, कुणाचं तरी हरासमेंट करतो. त्याची तिथे इच्छा आपली पूर्ण नाही झालं की त्याला नावं ठेवत फिरतो. थोडीशी काचवर केली असती तर तलप भागली असती. थोडीशी तुम्ही आत झुकून बघितला असता तर कुठेही तुम्हाला जाण्याचा कारण नसता. तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही. एवढं तुमच्या जवळ आहे, एवढं सगळं तुमच्या जवळ आहे, लक्षात ठेवा. ती नशा, ती तलब आपण निर्माण करायचा असतो. खूप मोठी नशा. एखाद्याला दारूची नशा असते, कुणाला तंबाखूची नशा असते, कुणाला पैसे कमवायची नशा असते, कुणाला नुसतं दुसऱ्याला डवचल्याशिवाय समाधान होत नाही, त्याची पण नशाच आहे. कुणाला हिणवायची नशा असते, कुणाला पाहवत नाही. एखाद्या शेजाऱ्याचं इमारत चांगली असेल, तो कष्टाने कमवला असेल, तर रोज उठून इमारत कधी बुलडोजर लागेल बघूया, कधी याचं काय बाहेर पडेल बघूया. अरे बाबा, याच्यामध्ये आयुष्य घालण्यापेक्षा त्याच्या बरोबरला जाण्यासाठी स्वतःजवळ असलेल्याचं साधना करा. तो सुद्धा तुम्हाला बरोबर तिथं घेऊन जाईल. घेऊन जाण्याशिवाय राहणार नाही. याच्याकडे तुमचं लक्ष नसतं, अजिबात लक्ष नसतं. मला सुद्धा नशा आहे.
मला सुद्धा नशे आहे. तुम्हाला कोणाला तंबाखूला असेल, कोणाला दारूची असेल, कोणाला पैशाची असेल, कोणाला गरमीची असेल, कोणाला अहंकाराची असेल, कोणाला द्वेषाची असेल, कोणाला मत्सराची असेल, गर्वाचा असेल. तुम्हाला प्रत्येकाला नशा आहे ना, तशी माझी पण नशा आहे. माझी नशा ना एकतर चढत नाही, चढलं तर उतरत नाही आणि मोक्षाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. ती म्हणजे माझी भक्तीची नशा आहे. ती भक्तीची नशा, धर्माच्या व्यासपीठावर बसून समाज प्रबोधन करण्याची नशा आहे. तुम्ही जवळून पहा, चिटकून पहा, तुम्ही अनुभव घेऊन पहा, तुम्ही नामस्मरण करून पहा. तुम्ही म्हणाल आम्ही नामस्मरण करतोच की, आम्हाला काय पावना. शनी महाराज नंदगिरीनंच काय पावलाय. करा 10,000 साधना करा, 10,000 मंत्र म्हणा, 2,000 म्हणा, 4,000 म्हणा, काही फरक पडणार नाही. कोणीतरी पुस्तकात लिहिलेलं असतं एवढी साधना करा, कोणीतरी ग्रंथात लिहिलेला असतो एवढी जप करा. तेवढा जप करण्याने होणार असेल तर मंदिर नसते. आज मंदिर नसते. ती जी मंत्र संख्या जी दिलेली असते हे कॉमन आहे, जनरल आहे. पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं, करायचं असतं, एक असतं, ती माध्यम आहे. 101 वेळा तुम्ही 108 वेळा जी मंत्र म्हणत असताय, तुम्ही घरी 23 वेळा 21 वेळा वेळ मिळत नाही म्हणून थोड्या वेळा मंत्र म्हणताय. तो मंत्र म्हणण्याचा पाठीमागचा हेतू एवढाच आहे की सुरुवातीला मंत्र म्हणत असताना प्राथमिक अवस्था असते आणि प्राथमिक अवस्था दूर व्हावी म्हणून आपण मंत्र म्हणत म्हणत पुढे जातो. जेव्हा आपण 1/3 मंत्र म्हणतो त्यावेळेस आपली मनाची स्थिती बदलते आणि जेव्हा मध्याला येतो तेव्हा मात्र एखादा मंत्र असा असतो की आपल्या जीवनाला कलाटणी देणारा मंत्र असतो. एकच मंत्र असतो आणि पुढे पण आपलं मंत्र पूर्ण होत नाही. तेवढ्यात काहीतरी आठवण येते, अगं दूध उतू चाललाय, अगं माझा मोबाईल वाजतोय. आपलं लक्ष कुठे गेला? आपलं लक्ष विचलित झाला. सुरुवातीला विचलित झालेला असतो, मध्याला कुठंतरी येतो, एक हृदयाला स्पर्श करतो. एक हृदयस्थानी असलेल्या दिव्याची ज्योत काजळ काढून जाते आणि ते काजळ काढल्यामुळं दिवा तेवत असतो आणि ते तेवत असलेला दिवा हेच तुम्हाला ऊर्जा देत असतो आणि हेच तुमचा गुरु आहे आणि हाच तुमचा दैवत आहे. लक्षात ठेवा. ह्याचा अर्थ 1008 वेळा मंत्र म्हणाला आणि शेजारी चहा ठेवलाय, मोबाईल आपलं गाणं लावलाय आणि तुम्ही मंत्र म्हणताय तर पूर्ण होईल का? अजिबात होणार नाही. देह देवळात चित्त पायतनात, देह देवळात चित्त पायतनात. आपण मात्र देवळात बसलोय, आपण मात्र देवात बसलोय, आपण मात्र देवापुढे घरातल्या देवापुढे बसलोय. आपलं लक्ष सगळं कपाटाला कुर्र म्हणून आवाज आला की अरे कुणीतरी उघडलं बरं का कपाट, कुणीतरी माझं पर्स तर तपासत नसेल ना, कुणीतरी माझ्या मोबाईलमधलं काय बघत तर नसेल ना, आपण दिवसभर काय उद्योग केलं ते. ह्याच्याने कधीही आपण ईश्वराकडे जाऊ शकत नाही. ईश्वर तुमच्या जवळच आहे, ईश्वर दुसरीकडे नाही. याची ओळख करून देणं म्हणजे ईश्वरत्वाकडे घेऊन जाणं भक्ताला, म्हणजे तोच खरा सद्गुरू, तोच आचार्य असतो. दुसरा कोणीही आचार्य नाही जगामध्ये, तुम्हीच तुमचा आचार्य आहात. लक्षात ठेवा. एक श्रीमंत माणूस होता, खूप मोठा श्रीमंत माणूस होता. रिटायर झाला. रिटायर झाल्यानंतर काय 2 पैसे पुंजी त्याच्याकडे आला असेल. ते पैसे आल्यानंतर पूर्वी असं बँकाकडे एवढी सोय किंवा ऑनलाईन वगैरे हा प्रकार नव्हता. पैसे आले की गाठोडं बांधायचं आणि कुठं तर ठेवायचं आणि त्याला रोज राखण करत बसायचं, अशी प्रथा होती पूर्वी. मग त्यांनी ते कपाटामध्ये पैसे ठेवले होते. तिकडनं इकडण्याचा मुलगा खिडकीतनं बघायचा, सूनबाई त्या खिडकीतनं बघायची, बायको वेगळ्या नजरेनं बघायची. ह्याच्या पैशाकडेच लक्ष सगळं. आणि शेजारचे पण तसेच बघायचे. शेजारचा तर रात्रभर झोपत नव्हता, एक असाच होता. मग शेवटी पैसे राखत बसण्यापेक्षा आपण हे सगळे पैसे घेऊन तीर्थाला जाऊया, तीर्थाटन करूया.
त्यांनी ठरवला, रेल्वेचं तिकीट काढला, फर्स्ट क्लासचं तिकीट काढला, आरामात बसून जाता यावं, झोपून जाता यावं, या उद्देशाने त्याने तिकीट काढला. तिकीट काढत असताना हा बाहेर कुठे जातो कुठे नाही, हा शेजारचा एक कार्ट होतं, तो मात्र लक्ष ठेवूनच होता, सारखं याच्यावर लक्ष असायचं. मग त्या तिकीट मास्तरला त्याने विचारलं की यांनी कुठलं तिकीट काढलं आहे. त्यांनी सांगितलं की ह्यांनी वाराणसी काशीचं तिकीट काढलेलं आहे. मग हाही पैसे नव्हते, उसनवारी केली, व्याजाने काढला आणि तोही फर्स्ट क्लासचा तिकीट काढला. तो म्हणाला की आपण साधं तिकीट काढावं तर एका ठिकाणी बसू शकत नाही आणि याचं गाठोडं आपण पळवू शकत नाही, म्हणून त्याने फर्स्ट क्लासचा तिकीट काढला आणि प्रवासाला सुरुवात झाली. पैशाची बॅग बरोबर, गंमत अशी, पैसे बरोबर, त्याचं प्राण पैसे म्हणलं की त्याचं रिटायरमेंटचे पैसे होते, कष्टाचे पैसे होते. आणि तो फर्स्ट क्लासमध्ये बसला आणि तोही आला शेजारचा, शेजारी बसला. तो म्हणाला की आता काय गडबड होणार, आता काय माझं खरं नाही, असा तो रिटायरमेंट झालेला व्यक्ती ठरवला आणि काय करावं त्याला सुचना. की याच्या तावडीतनं आपण सुटणार नाही, पैसे सुटणार नाहीत. म्हणून तो रात्रभर एक दिवसभर विचार केला. त्यालाही झोप नाही, त्या चोराला ज्यांनी कार्ट त्यात चढला होता त्यालाही झोप नाही. मग संध्याकाळ झाली, थोडंसं संध्याकाळ झाल्यावर तर आपण तिकडे इकडे बाथरूमला वगैरे जातोच, एक सवय असते, झोपण्याच्या अगोदर थोडंसं बाहेर जाऊन येत असतो. तेवढ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर ते 2 बॅगा होते, बॅगात बॅग घातली होती. त्या म्हातारा बाबांनी सगळ्या, त्या रिटायरमेंट माणसाने पैसे सगळे काढले, वरच्या बॅगेत घातले आणि व्यवस्थित ते चोरापुढे मोजले. कोणापुढे मोजले? चोरापुढे मोजले आणि पैसे त्यात घातले. चोर बाथरूमला गेला आणि हा बाबा मस्तपैकी झोपून राहिला. मस्तपैकी बॅग उशीखाली घेऊन झोपून राहिला आणि चोर रात्रीचं उठला आणि बॅग हळूच त्याच्या उशीकडनं काढला आणि उशी खालून काढला. आत पाहतो तर पैसेच नाहीत. आत सगळं कापड आणि हे ते, औषध, गोळ्या, साबण, पेस्ट, ब्रश हे सगळं भरलेलं होतं. आता जायला पूर्वी 3-4 दिवस लागायचे, आता सगळं सुपरफास्ट झालं आहे. तेव्हा सुपरफास्ट एवढा नव्हता. तेव्हा परत सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर हा कुठेतरी बाथरूमला वगैरे चोर गेला, हाही जाऊन आला. जाऊन आल्यानंतर परत पैसे तो आजोबा दिवसा मोजायचा. कुणापुढे मोजायचा? त्या चोरापुढे पैसे मोजायचा. आणि चोरापुढे पैसे मोजून संध्याकाळी ठरलेली वेळ हा बाथरूमला जायचा, परत आजोबा आपलं उद्योग करायचा आणि झोपायचा आणि परत उशी खालनं काढायचा. हा चोर काढतो, बघतो तर काय आतमध्ये पैसा नाही आहे, त्यामध्ये काय आहे? ब्रश, पेस्ट, त्याचे कपडे काय असेल ते आहे. असे 2 दिवस 3 दिवस गेले. उतरायची वेळ आली तेव्हा तो चोर पटकन डकमन त्याच्या पायावर डोकं ठेवला आणि आजोबा सांगा की, म्हणलं मी चोरी करणार नाही, तुमच्यामुळे मला काशी घडली. कुणामुळे घडली? ह्या सज्जन माणसामुळं एका चोराला काशी घडली. त्या तो आभार मानला आणि तो म्हणाला तुम्ही पैसे कुठं ठेवताय सांगा, पैसे माझ्या पुढे मोजताय आणि पैसे तर रात्री जर नसतात. काय गंमत आहे, काय चमत्कार आहे. तेव्हा तो आजोबा म्हणाला जेव्हा तू बाथरूमला जात होता ना तेव्हा तुझ्या उशीखाली माझे पैसे ठेवत होतो, ते सुरक्षित राहायचे. तुझ्या उशीखाली माझे पैसे ठेवायचा आणि तू सकाळी पहाटे बाथरूमला गेल्यावर पैसे काढायचा आणि तुझ्या पुढे मोजायचा. केवळ तू माझ्याबरोबर असल्यामुळं दुसरा चोरी चोरू शकला नाही आणि तूही चोरू शकला नाही. एवढी कला मात्र आपल्याकडे असलं पाहिजे, लक्षात ठेवा. ईश्वरत्व आपल्याकडे आहे. पैसा म्हणजे मी उदाहरण दिला, ईश्वर तुमच्याकडे आहे आणि तुमच्या जवळचा हृदयस्थानी असलेला ईश्वराला तुम्ही सोडताय आणि नाही त्याच्या पाठीमागे लागताय आणि ईश्वर शोधत फिरताय. तुम्हाला आयुष्यभर ईश्वर सापडणार नाही, आयुष्यभर सापडणार नाही. ईश्वर आहे तुमच्या जवळ. तत्वमसी मी पहिल्यांदा सांगितलं, कंठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. सुंदरचं उदाहरण देऊन तुम्हाला समजावून सांगितलं. तुमच्या जवळचा ईश्वर शोधायचा असेल
तर तुमच्यातला तुमचा शत्रू छुपा रुस्तुम दडलेला निगेटिव्ह, ह्या बदमाशाला काढून टाका. आळस या बदमाशनीला काढून टाका. हे बहीण भावंड आहेत, या आपल्याला संपवून टाकतील, लक्षात ठेवा. हे संपवल्याशिवाय आपल्याला राहणार नाहीत आणि आपण संपत चाललेलो आहोत. आपल्याला संपवायचं नसेल तर स्वतःच्या मंदिराची डागडुगी करा. हे शरीर एक मंदिर आहे. या शरीरावर जसं गावात एक छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिरावर पावसाळ्यात गवत उगतं, गवत पण उडतं ना, गवत काय ज्याचं झाड उगवतं, उंबरच असतं, पळसा पिंपळाचं असतो, हे झाड उगवतात. आतमध्ये जाळ्या तसेच असतात. आपण नुसतं पिंडीकडे बघतो, असा हात जोडतो, निघून जातो. तसं तुमच्या हृदयस्थानी ईश्वर जो आहे, यालाकडे नुसतंच तुम्ही ईश्वर, गुरुजींनी सांगितलंय, हृदय आत्मा आपला परमात्मा, एवढं जाणा ठेवा. पण ते डागडुगी कुणी करायची? ज्या ईश्वर स्थानी आपण नतमस्तक व्हायला जातो, ते मंदिर सुद्धा सुव्यवस्थित पाहिजे. आपलं आचरण शुद्ध नसेल, आपला भाव शुद्ध नसेल, आपली नजर शुद्ध नसेल, आपल्या नजरेतला सगळा भाव मेला पाहिजे. दूषित भाव जे आहे, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तुम्हाला माणूस म्हणून जगता येत नाही, लक्षात ठेवा. तोपर्यंत माणूस म्हणून जगता येत नाही. तुमची नजर बदला, तुमचं भाव बदला, तुमचा विचार बदला, तर नशीब बदलेल. नशीब बदलण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही, कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. म्हणून या मंदिराची डागडुगी करा. मंदिराची कुठं पडझड झाली बघा, त्याला रंगरंगोटी करा. ते देवळातलं देव पाहायचं असेल तर हे सगळं साज केला पाहिजे. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्म सनातन परंपरेमध्ये गुरु परंपरेला खूप महत्त्व आहे. अनादिकालापासून चालत आलेली गुरु परंपरा आहे. गुरु विना काय नाही, मोक्ष नाही आहे. गुरु विना कधीच मोक्ष नाही आहे. देव दिख सुद्धा अवतार घेतले, पण गुरूंच्या आश्रमात जाऊन शिक्षण घेतला आणि त्यांना देवत्व प्राप्त झाला. श्रीकृष्ण असेल, प्रभू रामचंद्र असतील, अशा अनेक उदाहरणं आहेत. तसा शूरवीर सुद्धा भक्त निर्माण झाला पाहिजे, असा शिष्य निर्माण झाला पाहिजे. कृष्णाची तर आपल्याला पूर्ण कहाणी माहिती आहे, प्रभू रामचंद्राचा इतिहास सगळं माहिती आहे. मला आता सांगण्याची एवढी मोठी मला वाटत नाही अशी गरज आहे. पण कृष्णाच्या जीवनामधलं एकच मिनिटाचा असा एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जेव्हा कृष्ण सांदीपनीच्या आश्रममध्ये गेले, सांदीपनीच्या आश्रममध्ये गेल्यानंतर तिथं अनेक मुलं होते, अनेक विद्यार्थी शिकायला होते. त्यांच्या आश्रममध्ये सांदीपनीचे आश्रम असा होता की फक्त तिथं धर्म शिकवला जायचा नाही, राजनीती, अर्थनीती, कामनीती, मनुष्यनीती सुद्धा आहे, लक्षात ठेवा. रावणाने जेव्हा लक्ष्मणाला प्रबोधन केला, लक्ष्मणाचा गुरु कोण आहे? रावण आहे. जेव्हा प्रबोधन केला त्यावेळेस त्यांनी मनुष्यनीती त्याला शिकवली. सगळ्यात वाईट क्षणाक्षणाला बदलणारा कोण असेल तर मनुष्य. पावला पावलाला विचार बदलतात. दुसऱ्या पावलाला तू कोण आहेस पाठीमागचा, असं विचारण्याची मानसिकता आपल्यात तयार होते. तेव्हा कृष्ण आश्रममध्ये गेल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सांदीपनी ऋषींना त्यांनी विचारलं कृष्णाने की गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ. तेव्हा सांदीपनी ऋषीने सांगितलं, अरे कृष्णा, तू देव आहेस, तुझ्याकडनं मी काय घेऊ. तेव्हा कृष्णाने सांगितलं, गुरुदक्षिणा हा दिला पाहिजे. तेव्हा गुरुपत्नी तिथं आल्या आणि त्या म्हणाल्या की माझा मुलगा समुद्रामध्ये बुडलाय, माझा मुलगा समुद्रामध्ये बुडलाय, आणि तो माझा मुलगा मला आणून द्या.
तेव्हा कृष्णाने शब्द दिला, कृष्णाने होकार दिला. आणि कृष्णाने खूप काही इतिहास आहे, मला खूप काही सांगायचं नाही बाकीचं. ते कृष्णाने गेला तिथं, समुद्राला आव्हान केला. समुद्र मनुष्य रूपाने उपस्थित झाला आणि कृष्णाला सांगितला की तुझा मुलगा मी मारलेला नाही आहे, तुझा मुलगा मी मारलेला नाही आहे. तुझा मुलगा आहे शंखासूर नावाच्या दैत्याने पळवलाय आणि तो समुद्रामध्ये दडवून ठेवलाय. तेव्हा कृष्ण स्वतः समुद्रामध्ये उडी मारला, समुद्रामध्ये गेला आणि त्या मुलाला घेऊन आला. शंखासुराचा वध केला आणि त्या मुलाला आणला. आणि मुलाला आणल्यानंतर तो गुरूंच्या ताब्यात दिला. असा सुद्धा शिष्य असावा, तसा मी त्यागी महाराजांचा शिष्य आहे. लक्षात ठेवा, काय वैभव नसताना वैभव त्यांच्या कृपेने उभं केलं. ज्यांनी 500 वर्षात करू शकलं नाही, हजारो वर्षाचे देवस्थानात करू शकलं नाही, फक्त 25 वर्षामध्ये देवस्थानची प्रगती, उन्नती आणि समृद्धी आपण निर्माण केली. केवळ फक्त सद्गुरूंच्या कृपेनेच हे होऊ शकतं, दुसऱ्यांच्या कृपेने होऊ शकत नाही. म्हणून ईश्वर तुमच्या जवळ आहे, त्याची आठवण करायचं असेल तर सद्गुरूच्या चरणाशिवाय आपल्या जीवनामध्ये पर्याय नाही.